काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे। 10 प्रभागातील 20 काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह 20 जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। माजी आमदार प्रकाश एलगुलवारांच्या सुनबाई सीमा एलगुलवारांना तिकीट मिळाले आहे। माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा शेख यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यासोबतच माजी महापौर संजय हेमगड्डींचंही पहिल्या यादीमध्ये नाव आहे। तर आता कोल्हापूर नंतर सोलापुरातही काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सुनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, सोलापूरमध्ये कुणाकुणाची वर्णी लागली आहे पहिल्या यादीमध्ये? माधवी, आपण पाहतोय की उमेदवार अर्ज भरायला फक्त 2 दिवस उरलेले आहे। जरी आघाडी युतीची चर्चा सुरू असली तरी आता प्रत्येक पक्षाने ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत त्या वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्या उमेदवारांना ग्रीन सिग्नल देऊन फॉर्म भरायला आदेश दिलेले आहेत आणि सोलापूरच्या महानगरपालिकेतली पहिली यादी जी आहे ती काँग्रेसची समोर येताना पाहायला मिळते। जवळपास 10 प्रभागामधली ही यादी जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 9 मध्ये दत्तू नागप्पा बंदपट्टे असतील, शोएब अनिसूर महाकामे असतील, अशा या एकूण 10 प्रभागातली पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। खरं तर प्रत्येक महानगरपालिकांमध्ये वेगवेगळी समीकरणं आहेत। कुणी आघाडी युतीसोबत जाण्याचा प्रयत्न करतोय, अनेक ठिकाणी वंचितसोबत चर्चा सुरू आहे, वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरती आघाड्या युती होताना पाहायला मिळतात। मात्र सगळं असताना दगा फटका कुठलाही होऊ नये म्हणून आपल्या हक्काच्या ज्या काही जागा आहेत त्यांचं वाटप जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे आणि सोलापूरमधून सुरुवात केलेली आहे। सोलापूरमधली 10 प्रभागांची पहिली यादी ही समोर आलेली आहे, कारण अवघे 2 दिवस जे आहे ते फॉर्म भरायला उरलेले आहेत। त्यामुळे साहजिकच आहे कुठलाही दगा फटका घ्यायचा नाही म्हणून प्रत्येक पक्षाने ही खबरदारी घेताना पाहायला मिळते। सोलापूर झाल्यानंतर इतर महानगरपालिकांची सुद्धा यादी आज संध्याकाळपर्यंत येईल, उद्यापर्यंत येणार आहे आणि सोमवार मंगळवारी हे उमेदवार अर्ज भरले जाणार आहे। नक्कीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात तरी काँग्रेसने बाजी मारलेली आहे। या संदर्भातले अपडेट घेत राहू। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखी एक महत्त्वाची माहिती आहे। प्रचारामध्ये राज ठाकरे आणि उद्धव